आज आपण करणार आहोत एकदम खमंग मसालेदार आणि पौष्टिक मिक्स डाळीची मसाला खिचडी। वेगवेगळ्या डाळी, तांदूळ आणि भरपूर भाज्या घालून ही खिचडी चवीला अप्रतिम लागते आणि तितकीच पौष्टिकही होते। दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी हा एक परफेक्ट पोटभर आणि हेल्दी असा पर्याय आहे। चला मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे 1 कप तांदूळ घेतलेले आहेत। त्याचबरोबर इथे मी पाव कप मुगाची डाळ घेतलेली आहे, पाव कप इथे तुरीची डाळ घेतलेली आहे आणि इथे पाव कप मी हिरव्या मुगाची साल न काढता जी डाळ असते ना ती घेतली। त्याचबरोबर पाव कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। इथे सगळ्या डाळी आपण घेणार आहोत। मिक्स डाळीची मसाला खिचडी करतोय त्याच्यामुळे सगळं इथे एकत्र स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। पहिल्यांदा तांदूळ आणि डाळी स्वच्छ 2 वेळा अशा ह्या प्रकारे चोळून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। ह्यातलं सगळं पाणी काढून निथळून ठेवलेली आहे या प्रकारे। त्यानंतर धुतलेले डाळ तांदूळ आपल्याला कुकरमधनं शिजवून घ्यायचे। त्यासाठी कुकरचा इथे एक पॅन घेतलेला आहे। त्यामध्ये आपण हे धुवून ठेवलेल्या सगळ्या डाळी आणि तांदूळ एकत्र इथे घालायचे आहेत आणि यामध्ये आता पहिले पाणी घालायचं आहे। आपण डाळ तांदूळ जेवढी घेतलेली त्याच्या चौपट इथे मी पाणी घातलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मी इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे। सगळं व्यवस्थित एकत्र इथे मिक्स करायचं म्हणजे हळदीचा पूर्ण छान असा कलर या खिचडीला छान येतो। सगळं मिक्स करून झालेलं आहे। कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या इथे 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला। 4 शिट्ट्यामध्ये ही खिचडी अगदी मऊसूत छान शिजते। गॅस चालू केलेला आहे आणि कुकर इथे ठेवलेला आहे। आपला कुकर होतोय तोपर्यंत की नाही इथे मी काही भाज्या पण चिरून घेतलेल्या आहेत। तुम्ही इथे कोणत्याही भाज्या वापरू शकता। मी इथे कांदा, त्याच्यानंतर गाजर, फ्रोजनचे मटार, फरसबी, टोमॅटो, ढोबळी मिरची, मिरची आपली साधी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता अशा भाज्या इथे चिरून घेतलेल्या आहेत। आपल्या कुकरच्या पण इथे 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। आपण झाकण काढून घेऊया। कुकरमध्ये आपला इथे भात व्यवस्थित असा शिजलेला आहे। तुम्ही बघू शकता डाळ आणि तांदूळ अगदी व्यवस्थित मऊसूत असे शिजलेले आहेत। थोडंसं हलकंसं मी हे घोटून घेतलेलं आहे म्हणजे अजून मऊसूत असं हे छान होतं। आपल्याला ही खिचडी मऊसूत अशीच करायची आहे त्यामुळे की नाही मी ते जरा घोटून घेतली आहे। त्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतली आहे गॅसवरती। त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत। त्यानंतर एक पाव चमचा होईल एवढे मेथीदाणे घातलेले आहेत आणि इथे स्लाईस केलेली हिरवी मिरची घातलेली आहे, कढीपत्त्याची काही पानं घातलेली आहेत आणि ते मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि इथे उरलेल्या सगळ्याच भाज्या मी एक एक करून घातलेल्या आहेत। तुम्ही इथे तेलाच्या ऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता फोडणीसाठी। मी इथे तेल वापरलेलं आहे। सगळ्या भाज्या या फोडणीमध्ये घातलेल्या आहेत आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हलकंसं आपल्याला हे परतून घ्यायच्यात भाज्या म्हणजे की नाही त्या पूर्णपणे न शिजता अर्धवट अशा 80%च आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्यात म्हणजे त्या तोंडामध्ये चवीला पण छान लागतात आणि पौष्टिकता पण त्याची तशीच राहते। मिक्स करून घेतलेलं आहे फोडणीमध्ये आपण हे सगळं। त्यानंतर इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे। इथे तुम्ही आलं लसूण ठेचूनसुद्धा घालू शकता। सगळं पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे भाज्यांपुरतंच आपल्याला मीठ घालायचं आहे। आपण डाळ आणि तांदूळ शिजवताना त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे फक्त या भाज्यांच्या चवीपुरतं इथे मीठ घातलेलं आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घातली, 1 मोठा चमचा लाल तिखट घातलेलं आहे, 1 मोठा चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे। तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता कारण आपण फोडणीमध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत चिरलेल्या। इथे मी तिखटच घातलेलं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये 1 पाववाटी होईल एवढं पाणी घातलं म्हणजे आपण जे मसाले घातलेत ते करपत नाही आणि पुन्हा 1-2-4 सेकंद मी इथे हे परतून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण जी डाळ आणि तांदूळ शिजवून घेतलेले आहेत, घोटून ठेवलेत ते सगळे ह्याच्यामध्ये घालायचे। तुम्हाला एक आठवण करून देते, तुम्हाला जर माझे हे रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली। त्यानंतर आता हे डाळ तांदूळ सगळे एकत्र मी फोडणीमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत। सगळ्या भाज्या आणि ह्या डाळ तांदूळ सगळं एकत्र मिक्स झालेलं आहे। त्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनटं चांगली वाफवून घ्यायची। आता एक 2-3 मिनटं झालेली आहेत। चांगलं मी इथे वाफवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता मस्त आपले डाळ तांदूळ आणि सगळ्या भाज्या सगळं एकत्र एकजीव असं झालेलं आहे। मस्त मसालेदार अशी ही मऊसूत खिचडी तयार झालेली आहे।
तर अशी ही गरमागरम खमंग आणि मसालेदार मिक्स डाळीची खिचडी नक्की करून बघा. वरून थोडं तूप आणि सोबत लोणचं पापड दिलं की जेवणाची मजाच येते. इथे हे लोणचं जे मी घातलेलं आहे ते लिंबाचं लोणचं आहे. याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, नक्की चेक करा. त्याचबरोबर भाजलेले इथे पापड ठेवलेले आहेत आणि इथे मी कांद्याची पात आणि टोमॅटोची कोशिंबीर केलेली आहे. मस्त असा हा बेत होतो. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकला बघत असाल तर फेसबुक पेजला नक्की फॉलो करा आणि लाईक करा. आणि हाईप म्हणून जो ऑप्शन आहे यूट्यूबवरती त्याच्यावरती हाईप करा आणि मला जास्तीत जास्त पॉईंट्स देण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.